भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत होईल। आम्हाला माहिती आहे काय गणित आहे। जर बाळासाहेब आंबेडकर आमच्याबरोबर असते की आता आपण हट्ट बाजूला ठेवून जागा वाटपाला आम्ही बसतो। आम्हाला माहिती आहे काय गणित आहे। कोणीही आकडा घेऊन बसलेलं नाही आणि पवार साहेब तर नक्कीच नाहीत। आम्हाला माहिती आहे पवार साहेबसुद्धा या भूमिकेत नाहीत। किंबहुना पवार साहेब यांची भूमिका किंवा उद्धव साहेबांची भूमिका अत्यंत संयमी आहे की आपण तिघांनी एकत्र बसून जागांचं वाटप अशा प्रकारे करू की या राज्यात आपली सत्ता आलीच पाहिजे। त्याच्यामुळे पवार साहेबांनी एखादा आकडा घेऊन काही भूमिका घेतली आहे त्याच्यावरती माझा विश्वास नाही। प्रकाश आंबेडकर कुठेतरी भांडणं लावायचा प्रयत्न करतायत महाविकास आघाडीमध्ये, कारण की या विधानावरनं सतत दिसत आहे की लोकसभा निवडणुकीच्या अगोदर देखील कुठेतरी तुमच्यामध्ये मतभेद आहेत असं कोण म्हणतंय? प्रकाश आंबेडकरांनी विधान केलेलं होतं की तुमच्यामध्येच भांडणं आहे। आमच्यामध्ये काही भांडण नाहीत। आमच्यामध्ये भांडण व्हायची अजिबात सुतराम शक्यता नाही। लोकसभेतले निकाल बाळासाहेब आंबेडकरांनी जर पाहिले असतील तर आमची वज्रमुठ मजबूत होती म्हणून आम्ही या महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदींचा पराभव करू शकलो। जर बाळासाहेब आंबेडकर आमच्याबरोबर असते तर नक्कीच ही लढाई अधिक रंगतदार झाली असती आणि या महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्ष 100% नेस्तनाबूत झाला असता। हे आंबेडकर साहेबांनी आमच्या माहिती करत होतो की आता आपण हट्ट बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र आलो पाहिजे। प्रकाश आंबेडकर हे आमचे कायम प्रिय मित्र राहतील, आमचे सहकारी राहतील। संविधान वाचवण्याच्या कामामध्ये संविधानावरचा धोका अद्यापही टळलेला नाही हे आम्ही बाळासाहेब आंबेडकरांना सांगण्याची गरज नाही। त्यांनाही माहिती आहे कधीही संविधानाला डंख मारला जाईल अशा प्रकारचं वातावरण आहे आणि म्हणून माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा अत्यंत सावधपणे भूमिका घेणं गरजेचं आहे। भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत होईल अशी पावलं टाकणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला नख लावण्यासारखं आहे।